दुर्भाग्य असं आहे की आजकाल बोलणं बरोबर नाही आहे, पण मार्केटमध्ये चांगला माल आला तर लोक म्हणतात क्वालिटी ठीक नाही आहे. रोज एक चहाचं उदाहरण होतं की लोक चहा प्यायचे, ते दूध भेसळयुक्त होतं. रोज त्याचा चहा प्यायची सवय लागली आणि एक दिवस शुद्ध दुधातला चहा झाला तर ते म्हणाले की आज चहाची चव बरोबर नाही, कारण रोज तेच प्यायची सवय झाली होती ना. तसा आपल्यालाही पण आपल्या वातावरणामध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा जेवढा विचार करायला पाहिजे, जेवढं चिंतन करायला पाहिजे, जेवढं अध्ययन करायला पाहिजे, ते काळाच्या ओघात करू शकलो नाही. त्यामुळे आपण संतांची केवळ नमस्कार करतो, पूजा करतो, पण आपण पूजा आणि नमस्कार करतो त्यांच्या ज्ञानाकरता, त्यांच्या मार्गदर्शनाकरता, आणि त्यापासून आपण काही घेऊन आपल्या जीवनात आणि आपल्यामुळे समाज जीवनात बदल होणार असेल तर याचा राष्ट्राच्या जीवनात बदल होणार आहे.